शके तुझे उद्धार वेद करून नमस्कार निशाचर उसळला मानव जन्मात आल्यावर माणसाने विचार करा विचारा वापरून नपवेची सर्व विचार केल्याशिवाय पाऊस टाकायचा ज्यांनी चांगले विचार ठरले त्याच्या कुणाचा कल्याण झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून खाली विचार करा इथं जर राहिलो तर आमचं जात्रा पांढर महाराज नक्की मारते म्हणलं हे काय रावण काही चालत नाही त्यानं माझा खर्चा काढते त्याच्यापेक्षा आपल्या जात्रा हनुमान राहायचा मरण का होईना हनुमानला मारण्यात चालला ऐका माया हनुमंतराच्या हाताने मरणा गेलो तर 3.5 कोटी सोन्याचे घर मिळाले एका चौकटीला 22 क्विंटल सोनं होतं रावणाच्या तुम्हाला आता एक तोळा घ्यायचं झालं तर 1.5 लाख रुपये मोजावं लागेल शेतात नोकरी करणारा असं तर सांगतो नोकरी करायला वगैरे नव्हत्या तेव्हा एक तोळा मिळाला एवढं घरी मिळत असले पाहून माया केल्या ते निगोद ते निश्चिते परिसावे हनुमान जी आपण केले दुसरे आता राजा रावणाचा सेवक असलेला हा काळवे हनुमंताचा अगोदरचा पवता स्वतः सुरुवात केला या वानप्रस्थ रूपामध्ये आश्रम तयार करून
ज्ञानेश्वरी वाचली. हो, माझा साधन आहे. आता एक माणूस आहे रिसोड तालुक्यामध्ये. हो, आता सुद्धा पाण्यावर 12 घंटे बसून तपश्चर्या करतोय. आता नाही असं नाही, असा पुण्य श्लोकी महात्मा असल्यासारखा हा कर्णने महाराजाचा हनुमंताची वाट बघायला सुरुवात केला. तुमची पगार चालू असली तर म्हणत नसेल एवढंच बरं. हो, पोरं म्हणाले बाबा तुम्हाला काही कळा गेला तर बरोबर करता युगात हनुमंतराचा बाप वारा आहे काय. मग त्या हनुमंतराने बापाला सांगितले, ताता आगाऊपणा करायचं, मी जसं दाबलं तसं तुम्ही खाली जा. हो, त्या बापानं म्हणला तू कसंही दाबले पोरा, आता माझं वय झालं, तो हातानं दाबला तरी दाबतो, पायानं दाबला तरी दाबतो आणि छातीनं दाबला तरी. हिंगोली जिल्ह्यात रात्रीचे 7 वाजता कडकड आवाज झाला. धाड कळीच पडली. त्या घरातला नवरा गेलो म्हणाले, अंगणातली बायको म्हणाल्या, मला काढोबाला भरा धावती म्हणाले. डोळा पडली सापडी, खाता वळली वेगळी, मनाची मुरपणी नावे भोवली. या कळणी महाराजाला आली ऐकूया. पण देवावर भरोसा आहे. देव पगार तर देणार, पण पगारा व्यतिरिक्त दुसरं त्याचा तुमच्याकडे वाढलेलं बोलत तुमच्या पगारात भगवान आहे महाराज. म्हणून त्या भगवंत कमी करणार नाही महाराज. करा हो, सावध झाला हे चालले. मी आला एकटा हनुमंतराच्या हाताने मरायला किंवा यात्रा हनुमंतराला गुंतून ठेवायला असा विचार कळणी महाराजांनी केला. Música